सध्या काय सांगाल, कसं वातावरण आहे आपल्याला? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने खेड जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये आमचे सहकारी समाजसेवक कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड या उमेदवार म्हणून उभे आहेत. खरं म्हटलं तर ही निवडणूक मी 1999 सालापासून ज्या वेळेला उभा राहिलो, पहिली सुरुवात प्रतापसिंग नगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा या असलेल्या भूमीमध्ये निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हापासून प्रतापसिंग नगर आणि खेड विभाग माझ्यावर नितांत प्रेम करतो. कुठल्याही निवडणुका असल्या की ते मला मताधिक्य देतात. एवढ्यासाठी देत नाही, कारण आम्ही सगळे लोक इथली माणुसकी जपणारी आहोत, त्यांना आपलेशी वाटतो म्हणून ती लोक आमच्या पाठीमागे उभे आहेत. कामेश कांबळे गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात समाजसेवा करतायत, काम करतायत, धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. पिंटू गायकवाड सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच म्हणून त्यांनी काल त्यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबातला असलेल्या कोमल गायकवाडना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. समाज मागे कधी उभा राहतो, जो समाजासाठी लोकांसाठी अहोरात्र कष्ट करतो, स्वखर्चातून त्या ठिकाणी मदत करतो. काही लोक इथं समोर उमेदवार म्हणून उभे आहेत. खरं म्हटलं तर मला वाटतं की मगाशी मी एक स्लोगन ऐकलं, भूमिपुत्र. आपल्यातला माणूस हा आपलाच असतो, बाहेरून आलेला माणूस फक्त कॉन्ट्रॅक्टर असतो. त्याला फक्त स्वतःचं मोठेपण जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मला आठवतंय मेडिकल कॉलेजच्या वेळेला ज्या काही घटना घडल्या त्याच्या पाठीमागचे सूत्रधार आता उमेदवार म्हणून असतील तर जनतेने विचार करावा. प्रतापसिंग नगर मधल्या तरुणांना नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करणारा कामेश असेल, गायकवाड असेल, हे आमचे सर्व सहकारी असेल, त्याच्यापेक्षा आपल्याला टक्केवारी मिळावी म्हणून काम बंद करणारे आता उमेदवार म्हणून उभे राहत असतील, याचा विचार जनतेने करावा. मला वाटतं 100% आज जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड ह्या विजय होतील, हा विश्वास मला आहे. घड्याळ या निशाणीचा विजय येत्या 7 तारखेला बाहेरून आलेल्या पेक्षा आपल्या घरातला आपला माणूस म्हणजे निवडून देण्याचा इतिहास ही जनता करेल, एवढा मला विश्वास आहे.